लग्नाची बेडी या मालिकेच्या 15 नोव्हेंबरच्या भागामध्ये विनू बेडवरून खाली उतरतो. खाली उतरल्यावरती सगळ्यांना असं वाटतं की तो मधूकडे जाईल, आई म्हणून तिला बिलगेल. पण विनू मधूचा हात झटकतो आणि सिंधूच्या इकडे येतो. सिंधूला जवळ करतो आणि आता तिला बिलगतो. हे सगळं दृश्य बघून राणीचा नुसता जळफळाट होत असतो. म्हणजे राघवच नाही तर विनूसुद्धा अजूनही सिंधूकडेच अट्रॅक्ट होतोय हे बघून आता मधूला खूप राग येत असतो. त्यावेळेला सावी म्हणते, विनू बाळा तू ठीक आहेस ना? विनू म्हणतो, हो डॉक्टर काकू, आता मी एकदम ओके आहे. असं म्हणत तो पुन्हा आता सिंधूकडे बिलगतो. राणी मात्र हे सगळं पाहत राहते. नंतर आता पेढीवरच्या जगदीशला खूप सारे हारचे डिझाईन घेऊन रुक्मिणीने दिवाळीच्या खरेदीसाठी बोलवलेलं असतं आणि ती सगळ्यांना सांगत असते प्रत्येकाने पाडव्याला आपल्या बायकोसाठी गिफ्ट घ्या. याच्यावरती रत्नाकर म्हणतो, हो ऋतुराजने मला फोटो पाठवलाय आणि त्याचा कोणता हार सिलेक्ट करायचा आहे ते सुद्धा सांगितलंय. त्यावरती रुक्मिणी सांगते, तू तुझ्या बायकोसाठी हार सिलेक्ट कर बरं. आणि राजश्री बघ बरं तुला पाडव्याला काय हवं ते. तितक्यात रत्नाकर एक हार काढतो तर राजश्री म्हणते, नाही हा हार राणीला नाही चांगला दिसणार. रत्नाकर म्हणतो, राणीला नाही ग, पण तुला तर छान दिसेलच की. याच्यावरती राजश्री लाजते आणि इश्य म्हणते आणि म्हणते, तुमचं काय वहिनी आहेत ना इकडे. रुक्मिणी म्हणते, रत्नाकर इश्य बोलली म्हणजे हा हार तिला आवडलेला दिसतोय. आता इथे अन्वी मात्र एक वेगळ्याच कारणासाठी बसलेली असते. अन्वीला 50,000ची गरज असते पोर्टफोलिओ काढण्यासाठी, फोटो काढण्यासाठी. त्यासाठी आता ती काहीतरी विचार करत असताना रुक्मिणी म्हणते, अन्वी तुला काही हवंय का? अन्वी नकारार्थी मान हलवते खरी, पण तिच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं. इकडे सगळ्यांची खरेदी उरकत असते. सिंधू हे सगळं पाहत असते आणि सिंधूच्या मनामध्ये विचार येत असतो, मला सुद्धा सावीसाठी काहीतरी घ्यायला हवे. म्हणजे सावीला काहीतरी या दिवाळीला गिफ्ट घ्यायला पाहिजे असा सिंधू विचार करत असते. तोपर्यंत इकडे आता रुक्मिणी सांगत असते, मी बालगृहामध्ये जाऊन येते, जरा तिथल्या मुलांना फळं, गिफ्ट, फटाके, फराळ हे सगळं देऊन येते. तोपर्यंत सिंधूसुद्धा बालगृहामध्ये आलेली असते आणि ती डॉक्टरांना तिथल्या भेटते, तिथल्या संस्थापकांना भेटते आणि सांगायला लागते की म्हणजे मी इकडे आलेले आहे तर थोडंसं माझं सेव्हिंग वगैरे संपलेलं आहे. इथले खर्च पण खूप वाढलेत ना, शहराच्या ठिकाणी राहायचं म्हणजे खर्च पण खूप वाढतात, तर मला माझा सॅलरी ॲडव्हान्समध्ये मिळू शकेल का? असं म्हटल्यावर ती रुक्मिणी तितक्यात मागून येते आणि ती सगळं ऐकते की सिंधूला पैशाची गरज आहे. सिंधूला ते आता संस्थापक सांगतात, ठीक आहे आम्ही याच्यावरती विचार करू आणि तुम्हाला कळवतो काय ते. असं म्हणत ते संस्थापक सिंधूची मदत करण्याचं आश्वासन देतात. रुक्मिणी विचार करते, अच्छा म्हणजे हिच्याकडे पैशाची कमतरता आहे. तर तोपर्यंत इकडे आता राघव खूप सारे फटाके घेऊन विनूकडे येतो आणि विनू आणि सावीला म्हणतो, हे बघा तुम्हाला दोघांसाठी मी फटाके आणलेले आहेत ना, खूप सारे फटाके आपण मिळून धमाल करत वाजवायचे आहेत. यावर ती सावी म्हणते, पोलीस काका मी पण तुमच्यासोबत फटाके वाजवू शकते का? राघव म्हणतो, का नाही, तूच तसं फटाके आणलेत ना मी, तुम्ही दोघांनी मिळूनच हे फटाके वाजवायचे आहेत. तेवढ्यात तिथे रुक्मिणी तणतण करत येते आणि म्हणते, मला हे मान्य नाही आहे, माझ्या विनूसोबत या मुलीने फटाके वाजवायचे नाहीत. यावरती राघव म्हणतो, काकू असं काय करतेस, लहान मुलांचा या सगळ्यामध्ये काय दोष आहे? विनूसोबत सावीने सुद्धा फटाके वाजवले तर काय होणार आहे? रुक्मिणी सांगते, मी एकदा म्हटलं ना, दुसरी तिसरी कुणीही मुलगी असती तरी चाललं असतं, पण ही मुलगी डॉक्टर सिंधू सावंत यांची मुलगी आहे. ही मला इथे फटाके वाजवताना माझ्या नातवासोबत चालणार नाही म्हणजे नाही. याच्यावरती रत्नाकरला राघव म्हणतो, बाबा आता तुम्हीच हँडल करा, काकूला सांगून सांगून मी थकलेलो आहे. रत्नाकर म्हणतो, वहिनी राघव बरोबर बोलतोय, अगं ती सावी आपल्या विनूपेक्षा लहान आहे आणि तिने जर का त्याच्यासोबत फटाके वाजवले तर काय आहे प्रॉब्लेम? वहिनी इतक्या कोत्या मनाचा विचार नको करूस. रुक्मिणी म्हणते, तिसरं कुणीही मूड असतं ना तरी सुद्धा मी हा विचार केला नसता रत्नाकर, पण सिंधूच्या मुलीबद्दल मी हा विचार करणार. हे घर माझं आहे, इथे माझंच चालणार, ही मुलगी फटाके वाजवणार नाही म्हणजे नाही. असं म्हणत जरा जास्तच रुक्मिणी करत असते, तिला सपोर्ट करायला ऋतुजा असतेच की. ऋतुजा म्हणते, बरोबर बोलतायत वहिनी साहेब, म्हणजे ना या सिंधूसारखीच ती आगाव एक नंबरची मुलगी आहे. राजश्री म्हणते, तुम्ही जरा अति करताय, लहान मुलगी आहे, 2-4 फटाके वाजवले तर काय झालं? यावरती ऋतुजा म्हणते, नाही म्हटलं ना, वहिनी साहेब बोलतायत तेच बरोबर आहे. तितक्यात तिथे सिंधू येते आणि म्हणते, बस झालं, मी माझा स्वाभिमान नेहमीच जपलेला आहे, मी दरवेळेला इथे अपमान सहन करते म्हणजे माझ्या मुलीचा पण अपमान सहन करेन असं समजू नका. रुक्मिणी म्हणते, मग काय करणार? सिंधू म्हणते, हे बघा ती लहान आहे, तिला वाटलं असेल 2-4 फटाके मागावे म्हणून
म्हणून तिने मागितले, पण मी तुम्हाला शब्द देते की माझी मुलगी तुमच्या इथल्या कोणत्याही एका फटाक्याला हात लावणार नाही, असं सडेतोड रुक्मिणीचा अपमान करत सिंधूने उत्तर दिलेलं असतं. तोपर्यंत सिंधू पुढे येते तर रत्नाकर पेटी वाजवत असतो आणि सिंधूला आपणच ही पेटी रत्नाकरला गिफ्ट दिल्याचं आठवतं आणि सिंधू उत्स्फूर्तपणे दाद देत म्हणते, वा बाबा वा, काय पेटी वाजवली, झकास. आणि दुसऱ्या क्षणाला सिंधू शांत बसते. तिला असं वाटतं रत्नाकरला तिने बाबा म्हटलेलं कदाचित आवडणार नाही, म्हणून शांत बसलेल्या सिंधूला रत्नाकर म्हणतो, काय झालं, म्हणजे गप्प का झालीस. यावरती सिंधू म्हणते, सॉरी, म्हणजे मी तुम्हाला बाबा म्हटले ना. रत्नाकर म्हणतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. यावरती सिंधू म्हणते, खूप दिवसांनी तुम्हाला असं पेटी वाजवताना बघितलं ना, मला इतका आनंद झाला म्हणून सांगू. रत्नाकर म्हणतो, मला सुद्धा खूप दिवसांनी तुला असं निखळ हसताना बघून खूप आनंद झाला. असं म्हणत दोघं जण आता एकमेकांसोबत गप्पा मारत असतात. त्यावेळेला सिंधू म्हणते, मी तुमच्यासाठी फक्कडपैकी ग्रीन टी करून येऊ का. रत्नाकर म्हणतो, कोणत्याही प्रकारच्या चहाला कधीही नाही म्हणायचं नसतं, माहिती आहे ना, जा पटकन आण जा. मग सिंधू छानपैकी रत्नाकरला आवडतो तसा ग्रीन टी करून आणत असते आणि त्याच्यामध्ये मध सुद्धा घेऊन येत असते आणि ती रत्नाकरला ग्रीन टी देणार तितक्यात तिथे रुक्मिणी येते आणि म्हणते, रत्नाकर तू माझा अपमान करतोयस. रत्नाकर म्हणतो, वहिनी आता काय मी अपमान केला. यावरती रुक्मिणी सांगते, अरे अपमान नाही तर काय, या मुलीच्या हातचं का बरं तू चहा आणि कॉफी पितोयस, हिच्याने हिने काय केल्यात चुका माहिती आहे ना. याच्यावरती रत्नाकर म्हणतो, माहिती आहे ती चुकली असेल, पण एकटी चूक तिची आहे का. आणि कुणाची ही बाजू न ऐकू घेता त्याला असं गुन्हेगार ठरवणं हे मला पटत नाही वहिनी, तुझं म्हणणं मला खरंच पटत नाहीये. यावरती रुक्मिणी म्हणते, हिच्यामुळे आपला अंकुर गेला हे तर सत्य आहेच ना, माहिती तुला. हिच्यामुळे जर का आपला अंकुर गेलाय तर ही दोषी नाही का. यावरती आता इकडे रत्नाकर म्हणतो, हे बघ, तिची बाजू ऐकून मी तिच्याशी बोलणार असो तितक्यात तू आलीस. रत्नाकर रुक्मिणी म्हणते, तिची बाजू ऐकायची तुला काही गरज नाहीये, कारण ना ही मुलगी कधीही हिच्यामुळे आपला अंकुर गेला हे मान्य करेल का. रत्नाकर म्हणतो, अगं तिला पण अंकुर गेल्याचं दुःख झालं असेलच ना, आणि कुणालाही त्याची बाजू न ऐकता असं गुन्हेगार ठरवणं आणि आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं हे मला अजिबात पटत नाहीये वहिनी. तुझं म्हणणं मला पटणार नाही. तिची बाजू ऐकून जर का तिची दोषी असेल किंवा काही असेल तर ते आपण समजायला पाहिजे, कारण टाळी एका हाताने वाजत नाही. कारण जितकी दोषी ती असेल तितकाच दोषी आपला राघव आणि आपण पण आहोत. पण इकडे रुक्मिणी काही ऐकायला तयार नसते. रत्नाकर रुक्मिणीच्या तोंडावरती समोरून निघून जातो आणि सिंधूची बाजू घेऊन ठामपणे रत्नपारख्यांच्या घरामध्ये उभं राहणारा एकमेव रत्नाकरच असतो. मग इकडे सिंधू आता सावीला उपीट भरवत असते. त्यावेळेला सावी म्हणते, आई हा उपमा खूपच थंड झालाय ग. सिंधू म्हणते, हो बाळा, पण आपलं किचनचं टायमिंग 5 ते 6:15 असतं ना. सावी म्हणते, अच्छा, म्हणून आई तुम्हाला लवकर उठवतेस का. याच्यावरती सावी पुढे सांगते, अगं आई माझी झोप नाही होत ग, स्कूलमध्ये पण मला झोप येते. सिंधू म्हणते, हे बघ बाळा, आपण दहीगावला गेलो ना विनू बरा झाल्यावरती की मग तुला मी अजिबात उठवणार नाही. तुला जसं वाटेल तसं तू उठ, तुला जसं वाटेल तसं तू कर. असं म्हणत असताना तिकडे रुक्मिणी येते. रुक्मिणी दोघी मायलेकींचं बोलणं ऐकते आणि तिच्या डोक्यामध्ये लगेच कटकारस्थानं सुरूच होतात. ती सगळ्यांना आवाज देऊन देऊन बोलवते, रत्नाकर, राघव, सगळ्यांनी या बरं बाहेर. मग सगळेजण बाहेर येतात. त्यावेळेला रुक्मिणी म्हणते, सगळ्यांनी दिवाळी सेलिब्रेट करायची आहे ना राणी, तुझा हा पहिला दिवाळी सण आहे की नाही, त्यामुळे आम्ही सगळ्या सासवांनी मिळून तुझ्यासाठी छानपैकी गिफ्ट घेतलेलं आहे. यावरती ऋतुजा म्हणते, वहिनी पण ते पाडव्याला ना. त्याच्यावरती रुक्मिणी सांगते, अगं पाडव्याला देईल ते राघव तिला गिफ्ट देईल, आता आपण सासवांनी मिळून तिला गिफ्ट द्यायचं आहे आणि हा हार तू लक्ष्मीपूजनाला घालायचा आहे. असं म्हणत आता रुक्मिणी मधूला हार देते आणि म्हणते, बघ बघ, आवडला का, तुझ्या सासूबाईंची पसंती आहे. मधू म्हणते, म्हणजे नक्कीच छान असणार. आणि मधू हार खोलते, पाहते तर काय, तो रिकामा बॉक्स असतो आणि ती सांगते, याच्यामध्ये तर हारच नाहीये. रुक्मिणी म्हणते, काय हार नाहीये. यावरती रत्नाकर आणि राघव सांगतात, अगं राजश्री, तू कुठेतरी उजव्या डाव्या हाताने ठेवला असशील आणि रिकामा बॉक्स आणला असशील. राजश्री म्हणते, नाही हो, हार याच्यातच होता. असं म्हणत आता मात्र सगळेजण हार शोधायला लागतात. रेश्मा म्हणते, घरच्या बाहेरच्या लोकांना घरामध्ये प्रवेश दिला की हे असं होणारच. अन्वी मात्र थोडीशी गडबडलेली असते. त्यावेळेला सगळ्यांच्या रूमची झडती घेतली जाते. अखेर सिंधूच्या पण रूमची झडती घेण्यासाठी रुक्मिणी सांगते आणि म्हणते, हिच्या पण रूमची झडती घ्या. त्यावेळेस सिंधूच्या रूममध्ये तर काहीच सापडत नाही. त्यावेळेला रुक्मिणी सांगते, हो,
ह्या सिंधूनेच हार चोरलाय, बऱ्या बोलाने लगेचच तू हार दिल्यानंतर मला पोलिसात तक्रार करायला लागेल. पण सिंधूकडे हार नसतो, हार तर अन्वीने चोरलेला असतो. त्यामुळे आता मात्र इकडे रुक्मिणी तक्रार करते आणि पोलीस येतात. राघव म्हणतो, तुम्ही इकडे, तुम्हाला इकडे कोणी बोलवलं? यावरती पोलीस सांगतात, तुमच्या घरातून कॉल आला होता, तुमच्या घरातला सोन्याचा हार हरवलाय ना आणि चोरला गेलाय ना तो हार. यावरती रुक्मिणी म्हणते, हो, या बाईने आमच्या इथला हार चोरलाय असं म्हणत सिंधूकडे इशारा करते आणि सिंधूला चोर ठरवत तिला आता पोलिसांच्या ताब्यात देते. सिंधू आता जायला निघते. आता सिंधूला खरंच राघव पोलिसांच्या ताब्यात देईल का, की अन्वी आपला हार आपण चोरलाय हे कबूल करणार? आणि आता सगळ्यांच्या समोर अन्वीने हार चोरलाय, सिंधूने नाही, तरी सुद्धा सिंधूवरती केलेला अत्याचार समोर येत सगळेजण शर्मेने आता मान खाली घालणार असतात. या सगळ्यावरती राघवची काय रिॲक्शन असणार आहे पाहणं फार रंजक ठरणार आहे.